नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रताप, अस्मिता आणि अर्जुन यांनी एक मोठा प्लॅन केलेला आहे आणि त्यामध्ये ते सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतायत। सायली आणि कल्पना यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे, म्हणजे कल्पना सायलीवर नाराज आहे आणि कल्पनाला सायलीच काहीच पटत नाहीये असं आपल्याला पाहायला मिळते। पण अर्जुनने केलेल्या प्लॅनमुळे आता कल्पना सायलीशी खूपच चांगली वागू लागलेली आहे। आता अस्मिता मुद्दाम तिला त्रास देत असते आणि तिला विचारत असते की आज सगळं काम झालं पाहिजे, मखर वगैरे सगळे बनवायचे, गणपतीच काम कोण करणार आहे। तेव्हा सायली तिच्या जवळी त्यांनी म्हणते, अहो मीच बनवणार आहे, छान अशी मकर पण बनवते, सगळी तयारी करते। पण तेवढ्यात अर्जुन म्हणतो की नाही, आता आपल्याला बाहेर जायचं आहे, आपल्याला गणपतीसाठीची खरेदी करायची आहे ना, त्यासाठी आत्ताच्या आता बाहेर जाणं गरजेचं आहे। तर सायलीला माहीत असतं की अचानक घरून बाहेर जाणं चुकीच। तेवढ्यात प्रताप देखील तिला म्हणतो की ठीक आहे, तुला जायचं आहे ना, तू जा। प्रताप विसरून गेलेला असतो की त्यांना जाऊ द्यायचं नाहीये। अस्मिता लगेच मोठे डोळे करते आणि प्रतापकडे बघत म्हणते, हे काय, तुम्हाला माहिती आहे ना, आता थांबणं गरजेचं आहे। तेव्हा प्रतापच्या लक्षात येतं की अरे, आपल्याला तर सायलीच्या विरोधात वागायचं आणि तो म्हणतो, हो म्हणजे सायली, तू आता बाहेर कुठे सुद्धा जाणार नाहीस, इथं तुझं थांबणं गरजेचं आहे। घरातली तयारी कोण करणार आहे, बाहेरच काय कोणीही जाऊन आणू शकते, त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही, बर का अर्जुन, तुला सांगितलेलं समजतंय ना की काय बाहेर जाण याची वेळ आहे का, अजिबात तुम्ही दोघांनी कुठे जायचं नाही, असं म्हणून तो दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करत असतो। तर सायली प्रतापला सांगत असते की अहो मी कुठे जाणारच नाहीये, कशाला मी जाणार आहे बाहेर। तेव्हा इकडे कल्पनाच्या लक्षात येतं की सायलीला आणि अर्जुनला बाहेर जायचं आहे, पण हे दोघे म्हणजेच अस्मित आणि प्रताप मुद्दाम त्यांना बाहेर जाऊ देत नाहीयेत। ती सगळं फक्त कान त्यांच्याकडे ठेवून ऐकत असते। तर अर्जुन म्हणत असतो, नाही, आता ह्यांचं जर असं असेल ना, तर माझं पण असं आहे, तू माझ्या बरोबरच यायला पाहिजे, असं म्हणून तो तिचा हात धरतो आणि तिला ओढू लागतो, चल आताच्या आता चल। तर अस्मिता तिचा दुसरा हात धरते, अजिबात तुला कोठे सुद्धा जाऊ देणार नाही, आता घरातली सगळी तयारी केल्याशिवाय तर जाऊच देणार नाही, म्हणून तिला मागवडू लागते। कल्पना हे सगळं बघत असते, तिला कळत असते की सायलीला मुद्दाम त्रास दिला जातोय। तेव्हा कल्पना आता तिची बाजू घेण्यासाठी ठाम झालेली आहे। प्रताप देखील सांगत असतो अर्जुनला, अजिबात कुठे जायचं नाही, तुला सांगते ना अस्मिता, एक तर तिला काय करणं होत नाही, घरातली काम करायचं म्हणल्यानंतर तू काय तुझ्या बायकोला घेऊन चाललास का, असं तो मुद्दाम बोलत असतो। तर सायली देखील म्हणत असते, ठीक आहे, हात सोडा, घरातली काम महत्वाचे आहेत, बाहेर जाणं काय महत्वाचं आहे, असू द्या, राहू द्यात, आपण नंतर जाऊया। आणि प्रताप देखील थांबवण्याचा प्रयत्न करत असतो। हे सगळं कल्पना पाहत असते। कल्पनाला मात्र यांचा राग येत असतो। कल्पनाला कळतं की हे दोघं मुद्दाम त्याला त्रास देत आहेत। प्रतिमा हे सगळं पाहत असते। प्रतिमाला माहीत असतं की यामध्ये खरं काय आहे आणि खोटं काय चालू आहे। ते अस्मिता मुद्दाम आता सायलीचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करून म्हणत असते, अजिबात तुम्ही कुठे सुद्धा जायचं नाही, मी सांगितलंय ना, तुला असं वाटतं का की मी सगळी तयारी करावी, मला ते शक्य होणार नाही। तेव्हा आता कल्पनामध्ये बोलतेच कल्पना अस्मिताच तोंड बंद करत म्हणते, अस्मिता जरा तू शांत राहशील का, त्यांना जायचं तर जाऊ दे ना, घरची तयारी ते आल्यानंतर सुद्धा करू शकतील ना, तूच काय असते ना ते मला कळत नाही, त्या दोघांना जा वाटते तर तू का थांबवतेस, जाऊ दे त्यांना, असं म्हणून चक्क तिने त्या दोघांनाही बाहेर जाण्याची परवानगी दिलेली असते। आता कल्पनाने स्वतः परवानगी दिली म्हणल्यानंतर तर भलतीच खुश झाले असते, कारण यांच्या मनात आतून आपल्याविषयी किती प्रेम आहे हे तिला दिसतं। जरी वरवर ते आपल्याविषयी रागवत असले
तरी त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे ही गोष्ट एका क्षणात सायलीच्या लक्षात येते आणि सायलीचा चेहरा आनंदाने अगदी फुलून जातो. सायली धावत पळत जाते आणि कल्पनाच्या गालावर हळूच एक पप्पी घेते. कल्पनाला हे सगळं अनपेक्षित असतं, कारण अचानक सायली तिच्या जवळ आलेले असते. पण सायली मात्र म्हणते, खरंच तुम्ही खूप खूप ग्रेट आहात आणि तुम्ही माझ्यासाठी किती चांगला विचार करताना ते देखील मला समजतंय, म्हणूनच मी तुमच्या गालाची गोड गोड पप्पी घेतली आहे, असं ती सांगते. कल्पनाला खरंतर तिने हे प्रेम दाखवलेलं आवडलेलं असतं, पण कल्पना मात्र काहीच बोलत नाही. कल्पना असं दाखवते की मला यातलं काहीच पटलेलं नाहीये. अस्मिता, अर्जुन आणि प्रताप तर भलतेच खुश झालेले आहेत आणि प्रतिमा देखील खुश झालेले आहे. त्यांचा प्लॅन अगदी सक्सेस झालेला आहे. त्यांना कल्पनाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते काढायचं होतं आणि ते त्यांनी काढलेलं आहे. कल्पनाच्या मनामध्ये सायलीविषयी किती प्रेम आहे एका क्षणात ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता अर्जुन आणि सायली बाहेर जाण्यासाठी सज्ज झालेले असतात, कारण स्वतः कल्पनानेच परवानगी दिलेली असते. आता अस्मिता मुद्दाम तिला म्हणते, असं जाणार आहेस का काकूबाई बाई सारखं? मला ना तुझं कळतच नाही. अगं, तुझ्या वयातल्या मुली कशा राहतात आणि तू कशी राहते? अशी काटापदाराची साडी घालून कोण डेटला जात असतं का? मला हेच तुझं आवडत नाही. छानसा ड्रेस वगैरे घालून छान मेकअप वगैरे करून जा की. तेव्हा ती म्हणते, त्याची काही गरज नाहीये. कशाला मेकअप आणि हे आहे, हेच मला योग्य वाटते. तर अर्जुन म्हणतो, अगं माझी बायको आहे ना, तिने काही घातलं तरी छानच दिसतं. मग ही साडी आहे ना, ती तिला छानच दिसते आणि मेकअपची काय गरज आहे? असं सुद्धा ती खूपच छान दिसते की, त्यामुळे आम्ही असंच जाणार आहोत. तर तेवढ्यात कल्पना म्हणते, अस्मिता तिला सांग ड्रेस घालून जा म्हणून. असं साडीवर जाणं काही बरोबर वाटत नाही. आता स्वतः कल्पना पुन्हा एकदा मध्ये बोललेली आहे आणि तिने सांगितले आहे की सायली आणि अर्जुनने बाहेर जायला पाहिजेच, पण त्याचबरोबर सायलीन ड्रेस देखील घालणं गरजेचं आहे. हे ऐकल्यावर आता पुन्हा सायलीचा चेहरा आनंदाने फुलून गेलेला आहे. तिला समजतंय की कल्पनाला असं वाटते की आपण ड्रेसवर जाणं गरजेचं आहे. आपण डेटवर चाललेलो आहे, आपण अर्जुन बरोबर फिरायला चाललेलो आहे, तर आपण ड्रेस घालून जायला पाहिजे असं कल्पनाला वाटते. आपल्या आईला वाटते म्हणल्यानंतर ती लगेच अर्जुनला सांगते, मी पटकन जाऊन ड्रेस घालून येते. कल्पनाने हे सांगितल्यानंतर सायली, अर्जुन, प्रताप, अस्मिता आणि प्रतिमा भलतेच खुश झालेले असतात. या चौघांचाही प्लॅन अगदी सक्सेस झालेला त्यांना पाहायला मिळत असतो. लगेच अस्मिता आणि प्रताप एकमेकाकडे पाहतात आणि एकमेकांना बोट करून म्हणतात की आपलं मिशन तर फत्ते होत आहे. आणि अर्जुन देखील खूपच खुश झालेला आहे, कारण कल्पना खूपच चांगलं वागू लागलेला आहे. कल्पनाच्या मनामध्ये सॅलीविषयी जे प्रेम आहे ते प्रेम आता वर येत आहे, कारण कल्पनाला ते असं भासवतायत की अस्मिता आणि प्रताप हे मुद्दाम तिला त्रास देत आहेत आणि त्यामुळे तिला काही त्यांचं वागणं पटत नाही आणि ती पटकन सायलीची बाजू घेते. पण या गोष्टीमुळे अस्मिता आणि प्रताप हे मात्र जाम खुश झालेले आहेत. अस्मिता त्याकडे पोट दाखवून आपला प्लॅन सक्सेस झाला असं दाखवते, तर इकडे महिप्तकड वकील आलेला आहे. महिप्तला वकील सांगतोय की आपण साक्षीला कदाचित सोडू शकेल किंवा तिची शिक्षा माफ करू शकेल. त्यासाठी आपल्याला असं दाखवावं लागेल की साक्षीने जे काही केलेलं आहे ते तिच्या डिफेन्ससाठी केलेलं आहे आणि डिफेन्समध्येच ते एकमेकाशी भांडण चालू होते, तेव्हा तिच्याकडून चुकून ती गोळी लागलेली आहे. तेव्हा महिप्तला हे सगळं ऐकल्यावर खूपच आनंद होतो आणि तो म्हणतो, म्हणजे माझी पोरगी सुटणार? तर तेव्हा वकील म्हणतो, सुटणार असं म्हणता येत नाही, पण तिची शिक्षा कमी करता येईल. तेव्हा महिप्त त्याच्या अंगावर जात म्हणतो, हा असलं बोलायचं नाही. आता माझी मुलगी सुटलीच पाहिजे. इतके दिवस झालं ती जेलमध्ये आहे. काय पण करा, आम्ही काय उगच तुमचे किश गरम करतोय का? 113% हा फॉर्म्युला लागू झालाच पाहिजे. तुम्ही काही करा, पण माझ्या मुलीला
जेलमधून सोडवायचं म्हणजे सोडवायचं असो, वकिलाला दमच देतोय. खरं तर आता वकील महिप्तला मदत करणार आहे का? का महिप्तचे पैसे लुटून हा पळून जाणार आहे? कारण साक्षी तर सहजासहजी सुटणं शक्य नाहीये. पण हा वकील महिप्तला मोठी मोठी स्वप्न दाखवतोय. न ही स्वप्न खरी आहे का खोटी आहे ते मात्र अजून निश्चित सांगता येत नाही. कारण साक्षी सुटणं तेवढं शक्य नाहीये असं अर्जुनने बरोबर करून ठेवलेलं आहे. पण हा वकील काहीतरी महिप्तला सांगून म्हणतोय की मी साक्षीला सोडवू शकतो. आता वकील हा महिप्तला खोट बोलतोय का खरं बोलतोय ते पुढील भागामध्येच आपल्याला समजणार आहे. पण वकिलाला महिप्तन सांगितलंय की काही कर पण माझ्या साक्षीला जेल मधून बाहेरच काढ, नुसती शिक्षा कमी करायची नाही. मी तुला एवढे पैसे देतोय तर तिला सोडवण्याचा प्रयत्नच कर नव्हे, तिला सोडवच. आता वकील घराच्या बाहेर पडतो आणि मपत त्याच्या 2 माणसाला बोलवतो आणि म्हणतो की तुम्ही त्या अर्जुन सुभेदारच्या घरावर बारीक लक्ष ठेवा. त्यांच्याकडे कोण येतच जात, त्याचबरोबर तो अर्जुन आणि त्याची बायको काय करतात ना त्यावर देखील बारकाईने लक्ष ठेवा. मला त्यांची वाट लावून टाकायचे. त्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावून टाकली आहे, त्यामुळे मी त्यांना सोडणार नाही. काही करा पण त्यांच्यावर बारकाने लक्ष ठेवा. तर इकडे अर्जुन आणि सायली आता बाहेर जाण्यासाठी तयार झालेले असतात. अर्जुन दोघेही बोलत असतात. त्याच वेळी अस्मिताने सांगितलेलं आहे म्हणून आता प्रताप सुद्धा तिथे जाऊन कल्पनाला विचारत असतो, कारण तो त्यांच्या एक प्लॅनचा भाग असतो. इकडे प्रतिमा म्हणत असते, पण जरा सावकाशा, उगीच जास्त नको तानूस, उगीचच तिला त्रास होईल, तिला वाईट वाटेल, असं काही करू नकोस हा प्रताप, असं कल्पना सांगत असते. त्यासोबतच इकडे प्रताप तिथे सॉरी प्रतिमा सांगत असते. प्रताप तिथे जातो आणि कल्पनाला म्हणू लागतो की तू हे योग्य केलेलं नाहीस, हे सगळं करायची काय गरज होती तुला. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की मी काय केलं, घरातली एवढी काम आहेत आणि ते सोडून तू का सायलीला पाठवलं डेटवरती. तेव्हा ती म्हणते मी वेगळं काय केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे प्रतापच असं म्हण असत की पण तू तिला जाऊच द्यायची गरज नव्हती ना, डेटवरती का जाऊ दिलेला आहे, कारण जे सगळं काय होतं ते आपण करत होतो ना. मग आता घरातली काम आहेत, गणपती येणार आहे. तेव्हा इकडे कल्पना म्हणू लागते तुम्हाला कोणी सांगितलं गणपती येणार आहे म्हणून, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कल्पनाला लगेचच प्रताप म्हणतो की अस्मिताने सांगितलं घरातली काम बाकी आहे. आता मात्र अस्मिता आणि प्रतिमा दोघीही मज्जा पाहत असतात. आता पुढे काय होणार आहे हा विचार त्यांच्या डोक्यात चाललेला असतो, कारण जे काही सगळं झालेलं असतं त्यामुळे. तर या सगळ्या गोष्टींचा आनंद ते घेत असतात. तेव्हा अस्मिताला आता कल्पना बोलवते. अस्मिताला म्हणते की इकडे जरा काम आहे माझं, तुझ्याकडे ये, मला विचारायच तुला काहीतरी. मग अस्मिताला बोलावल्यानंतर अस्मिता म्हणत असते म्हणजे तेव्हा अस्मिता म्हणते, अस्मिताला विचारते गणपती कधी येणार आहेत. अस्मिताला काही नीटच माहीत नसतं. अस्मिता म्हणत असते 26-27 मे बी 26. अस्मिता कन्फ्यूज होऊन सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणते बर मला सांग की काय तयारी करायची असते, म्हणजे आपण जे डेकोरेशन करतो ते कशाच करतो, फुलांच की. तेव्हा ती म्हणते की नाही मन. यांचं असं बोलणं चाललेलं असतं. या पद्धतीने त्यांच हे बोलणं सुरू आहे आणि त्यासोबतच इकडे कल्पना मात्र एक एक प्रश्न विचारत असते. आणि आता मात्र अस्मिताची बोलती बंद झालेली असते. अस्मिताकडे बोलायला असं काहीच नसतं, कारण तिला जे प्रश्न विचारले जात असतात त्या प्रश्नांची उत्तर तिच्याकडे नसतात आणि ती मात्र शांतपणे आता पाहत असते. तेव्हा तिला विचारलं जातं की मला सांग नैवेद्य कोणता करायचा असतो. त्यावर अस्मिता म्हणते की नाही माहिती. हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते जर या सगळ्या गोष्टी तुला माहीत नाहीयेत तर सायली हे सगळं मनापासून अगदी व्यवस्थित करत असते. मागच्या वर्षीही तिने छान तयारी केलेली होती आणि आताही तिने छानच तयारी केलेली आहे. सगळी तयारी ती व्यवस्थित करते. तिला कोणतीच गोष्ट सांगायची गरज पडत नाही.
इकडे मात्र आता कल्पनाने सायलीची बाजू घेतलेली आहे आणि या सगळ्यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन एका गार्डनच्या तिथे येऊन थांबलेले असतात. तर एक चित्र काढायचं तिथे चालू असत. एका काकूंच चित्र तिथे काढलं जात असतं आणि तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन दोघेही तिथे आलेले असतात आणि दोघेही म्हणत असतात की सायली म्हणते, केवढं सुंदर आहे ना, म्हणजे आपल्याच जोडीदाराने आपलं चित्र रेखाटणं ही गोष्ट खरंच खूप सुंदर आहे, असं सायली अर्जुनला सांगत असते. आणि त्यासोबतच अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो. सायलीला तो म्हणत असतो की काय झालं. तेव्हा सायली आणि अर्जुन तिला म्हणतो की उतर. सायलीला गाडीवरून तो उतरवतो आणि मग आता तो चित्र काढायचा आहे तिथे जातो आणि त्यांच्याकडून पेन आणि पेपर घेतो आणि तिथे चित्र रेखाटायला बसतो. सायली समोर बसलेली असते. सायली मात्र आता वेगवेगळे तिथे चेहऱ्यावरती हावभाव करत असते, काहीतरी वेगळं तोंड करत असते आणि हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काही असलं तरीही सायली आता तिथे बसलेली असते. सायली ही खुश असते, तिलाही छान वाटत असतं की फायनली या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर सायली सुद्धा इकडे पाहत असते. अर्जुनने एवढ्या सुंदर पद्धतीने आता हे काम हाती घेतलेलं असतं आणि ते चित्र रेखाटायचं सुरू केलेलं असतं. सायली पण शांतपणे तिथे बसलेले असते. मग सायली ही उठते. आता सायलीलाही वाटू लागतं की आपणही चित्र काढायला पाहिजे, असं म्हणत सायली ही जाते त्यांच्याकडून तिथे पेपर आणि पेन्सिल घेते आणि सायली सुद्धा अर्जुनच चित्र काढायचा तिथे प्रयत्न करू लागते. दोघंही खूप छान पद्धतीने काम करत असतात आणि एकमेकांवरच प्रेम व्यक्त करत असतात. एवढ्या छान गोष्टी चालू झालेल्या असतात म्हणजे सायली आणि अर्जुन खऱ्या अर्थाने आजचा दिवस जगत असतात. कितीतरी दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात हा आनंद आलेला असतो. अर्जुनला सुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरती हा आनंद पाहताना खूप समाधान वाटत असतं, कारण इतक्या दिवसानंतर सायली एवढी खुश झालेली त्याला दिसत असते. त्यासोबतच अर्जुन ही तेवढाच खुश झालेला असतो आणि मग तो सायलीच चित्र रेखाटत असतो. इकडे सायली सुद्धा तेच करत असते. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही आता जवळ आलेले असतात आणि म्हणत असतात की दाखव चित्र दाखव, असं त्यांचं चाललेलं असतं. परंतु अर्जुन आणि सायली जेव्हा एकमेकांना ते चित्र दाखवत असतात तेव्हा मात्र ते चित्र पाहून अर्जुन त्या सायलीच चित्र पाहतो. म्हणजे सायलीने जे काढलेले चित्र आहे ते पाहत असतो. तेव्हा सायली तिला ते चित्र देतच नसते आणि मग मात्र थांबत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की काय झालं. तेव्हा सायली मग म्हणते की बघू आणि मग सायली अक्षरशः कान पकडते, कारण सायलीने इतक्या विचित्र पद्धतीने ते चित्र काढलेलं असते आणि अर्जुन ते चित्र पाहत असतो. तेव्हा तो थोडासा रागवल्यासारखा मुद्दाम करत असतो. सायलीने कान पडल्यानंतर अर्जुन जोरात हसायला लागतो. आता नंबर असतो तो म्हणजे अर्जुनचा. अर्जुनने जे चित्र रेखाटलेलं आहे ते चित्र पाहण्याचा आणि जेव्हा अर्जुनने काढलेले चित्र सायली पाहते तेव्हा सायली अर्जुनकडे पाहू लागते, कारण अर्जुनने काय ड्रॉ केलेलं असतं हे पाहणं तिलाही खरं तर भारीच वाटत असतं. तेव्हा सायली सुद्धा अर्जुनकडे रागाने पाहत असते आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात, कारण ते दोघं काही चित्रकार नाहीत ना. त्यांनी त्यांच्या भावना कागदावरती रेखाटलेल्या होत्या आणि ते पाहून दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. दोघेही खूप खुश झालेले असतात आणि दोघेही ते चित्र पाहून खुश होतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता लहानपणीच्या आठवणी सांगत असतो. तो म्हणत असतो की मी आणि तन्वी आम्ही दोघंही असंच फिरायला यायचो, आम्ही एकत्र भेळ खायचो. त्याचबरोबर तन्वींना चित्र काढायची. सायली, तुम्ही कसे होता लहान असताना, तुम्हीही काढायचं का तन्वी सारखे चित्र, अर्जुन तिला विचारत असतो. तेव्हा मात्र सायली शांत होते आणि अर्जुन तिला त्या गोष्टी सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन जे काही सांगत आहे ते ऐकून सायलीला लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात
आणि तिने डोळे बंद केलेले असतात तिच्या डोळ्यांसमोर. आता पूर्णपणे अंधार झालाय की काय अशी अवस्था तिची झालेली असते. आणि त्याच वेळी सायली जोरात किंचाळते. ते म्हणजे आईकडून आता अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की अचानक काय झालं. अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. अचानक सायलीला काय झालं आणि सायली एवढी जोरात का किंचळलेली आहे. आणि सायलीला खरंतर तिच्या लहानपणीच्या आठवणी आठवलेल्या असतात आणि सायली मात्र त्या आठवणींमध्ये ती गेलेली असते आणि तिला तो त्रास होऊ लागलेला असतो. म्हणजे इतके दिवस मधुबाऊंनी ज्या आठवणी तिथे तिला तिच्यापासून लांब ठेवलेल्या होत्या त्या आठवणी तिला आठवत असता. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.